हाय, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी जाधव. अश्विनी ब्लॉगिंग अँड कुकिंग रेसिपीज या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे. उद्या आहे 15 ऑगस्ट. आज 14 ऑगस्ट. उद्या आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन कसा उद्या आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत. त्यासाठी मी ही छोटीशी तयारी केलेली आहे. उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे सकाळपासूनच घरात एक वेगळाच उत्साह असणार आहे. मी नेहमीची कामं आटपून स्वातंत्र्य दिनाची थोडीशी तयारी करणार आहे. आमच्या सोसायटीमध्ये पण 15 ऑगस्टचं सेलिब्रेशन असतं. त्याच्यानंतर आपल्या घरात छोटासा तिरंगा लावला की वातावरण खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं. त्याच्यानंतर आपण तिरंग्याच्या सजावटीबद्दल बोलणार आहोत. तर तिरंग्याचे 3 रंग आपल्याला खूप सुंदर संदेश देतात. केशरी, पांढरा आणि हिरवा. केशरी रंग धैर्य आणि त्यागाची आठवण करून देतो. पांढरा रंग शांततेचा आणि हिरवा रंग समृद्धीचा संदेश देतो. त्याच्यानंतर निळ्या रंगाचा चक्र असतं, त्याच्यामध्ये ते पण शांततेचं प्रतीक आहे. आपला तिरंगा पाहिला की मनात आपोआपच अभिमानाची भावना निर्माण होते. देशासाठी 2 शब्द बोलणार आहोत आपण आता. आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य अनेकांच्या त्यागामुळे मिळालेलं आहे. म्हणूनच आपल्या देशाचा आदर केला पाहिजे. त्यासाठी आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मनापासून अभिवादन. महात्मा गांधी, राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा अनेक शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. तर त्याची आपल्याला वेळोवेळी जाणीव असली पाहिजे. म्हणूनच आपल्या देशाचा आपण आदर केला पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, आपल्या परीने देशासाठी चांगलं काम केलं पाहिजे. देशप्रेम म्हणजे फक्त 15 ऑगस्टला तिरंगा लावणं नाही, तर रोज आपल्या देशासाठी आपली जबाबदारी पार पाडणं. तर रोज आपण असं जबाबदारी पार पाडली पाहिजे की रोज 15 ऑगस्टला आपण कसं करतो सगळं व्यवस्थित तसं. परत 15 ऑगस्टला राष्ट्रगीत पण म्हणतात. आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं त्यामुळं आपण राष्ट्रगीत म्हणून अभिवादन करतो आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. त्या दिवशी आपण तर मग तुम्हाला सर्वांना अजून एकदा 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण 15 ऑगस्टला काय काय तयारी करता? तुम्ही राहता तिथे 15 ऑगस्टचं सेलिब्रेशन करतात का? तर तुमच्या सोसायटीमध्ये करतात का? तुमच्या मुलांच्या स्कूलमध्ये करतात का? ते कसं करतात, काय काय करतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर हा असा छोटासा माझा 15 ऑगस्टचा व्लॉग. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा अजून एकदा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद, जय भारत. तर पुन्हा आपण अशाच भेटूया अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय हिंद, जय भारत लिहा. लाईक करा, शेअर करा. व्हिडिओमध्ये काही चुकीचं आढळलं तर मला सांगा तुम्ही. आणि कमेंटमध्ये नक्की जय हिंद, जय भारत अशी कमेंट करा.